निलंगा तालुक्यात माणुसकीला काळीमा, 52 वर्ष महिलेवर अत्याचार, नराधमाला अटक. तालुक्यातील पानचिंचोली येथे एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. घरात काम करत असलेल्या एका 52 वर्ष महिलेचे तिच्याच साडीने हातपाय बांधून एका 25 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी 22 एप्रिल रोजी घडली. या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पानचिंचोली येथील पीडित महिला बुधवारी आपल्या घरात नेहमीप्रमाणे काम करत होती. दुपारी घरामध्ये कोणी नसल्याची संधी साधून गावातीलच एक तरुण घरात घुसला. त्याने महिलेला प्रतिकार करण्याची संधी न देता तिच्याच साडीने तिचे हातपाय बांधले आणि तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला याच ठिकाणी जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन तो पसार झाला. पोलिसांची तत्परता गुन्हेगाराच्या मुसक्या आवळला. या घृणास्पद प्रकारानंतर पीडित महिलेने धीर धरून घडलेला प्रकार सांगितला. घटनेचं गांभीर्य ओळखून निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी तात्काळ पथके रवाना केली. पोलिसांनी सूत्रे हलवत गुन्हेगारास काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत. कठोर शिक्षेची मागणी. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हेगाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगाराला जलद गतीने न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पानचिंचोली ग्रामस्थांसह सर्व स्तरातून होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.